रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। पुराच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी नदीकाठच्या पूरबाधित क्षेत्रात नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी पर्यायी जागेचा विचार करावा लागेल असे मत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले। उंच इमारत बांधून त्यात पूरग्रस्तांना सदनिका द्याव्यात लागतील। शासन महापालिका या ठिकाणी सर्व मदत करेल। सगळा FSI वापरले, पण प्रश्न असा याला पूरग्रस्त नागरिकांचा विरोध आहे। ते सध्या ज्या ठिकाणी राहतात तिथे त्यांची बैठी घरे आहेत, काहींचे तिथेच व्यवसाय आहेत, त्यामुळे पुनर्वसनाचा पर्याय वापरता येत नसल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे दरम्यान पूरग्रस्त भागात अनेक घरे पिके पाण्याखाली गेली होती। याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। राजू शेट्टींनी 2021 मध्ये मोर्चा काढून पूरग्रस्तांना 2019 प्रमाणे मदत, नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती। त्यानुसार पुरामुळे झालेल्या घरांची पडझड आणि शेतीच्या नुकसानीची भरपाई देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले। सांगलीतील पूरग्रस्त भागाला भेटी दिल्यानंतर पालकमंत्री पाटील म्हणाले, आठवडाभर धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पूर आलाय। धरणातील पाणी सोडल्याने नदी काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाला। ही स्थिती 2005, 2019 आणि 2021 मध्ये होती। शहरात नदीकाठचा परिसर वारंवार पुराने बाधित होतो। यावर एक पर्याय म्हणजे पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचे अन्यत्र पुनर्वसन करणे आणि दुसरा पर्याय कोल्हापूर महापालिकेच्या धर्तीवर सांगली महापालिका क्षेत्रातही नदीकाठच्या परिसरात नवीन बांधकाम करताना खालचा मजला रिकामाच ठेवणे। खालच्या मजल्यावर कोणीही मनुष्य राहणार नाहीत। या जागेचा वापर केवळ पार्किंग आणि गोडाऊन आदी कामांसाठी केला जाईल। पहिल्या पर्यायानुसार पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास शहरात सुरक्षित ठिकाणी उंच इमारती बांधाव्या लागतील। त्यातील सदनिका पूरग्रस्तांना द्याव्या लागतील। यासाठी शासन महापालिका तयार आहे। आवश्यक ती सर्व मदत, सोयी सुविधा येथे निर्माण केल्या जातील। प्रसंगी यासाठी सगळा FSI वापरला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून इस्लामपूरहून सांगलीकडे दोघे तरुण निघाले होते। यावेळी आष्टा शहरानजीक असलेल्या पेट्रोल पंपाजवळ अचानक एक बिबट्या त्यांच्या दुचाकीला येऊन धडकला। मोटारसायकल वेगात असल्याने दुचाकीवरून दोघेजण रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले, तसेच बिबट्याही जखमी झाला। सदरची घटना ही आज रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आष्टा येथील राज पेट्रोल पंपाजवळ घडली आहे। मनान अब्दुल पठाण आणि अरबाज इद्रिस खान हे दोघे राहणार कुपवाड अशी जखमींची नावे आहेत। सदरच्या अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय। जखमी दोघांना उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। जखमी मनान पठाण आणि अरबाज खान हे दोघेजण सांगलीतील कुपवाडमध्ये राहतात। आज सकाळी कामानिमित्त ते इस्लामपूरमध्ये गेले होते। तेथील काम आटोपून ते सांगलीकडे घरी त्यांच्या मोपेड दुचाकीवरून येत होते। त्यांची दुचाकी पेठ सांगली रस्त्यावर राज पेट्रोल पंपासमोर आली असता शिंदे मळानजीक अचानक आडव्या आलेल्या बिबट्यास दुचाकी स्कूटीची धडक बसली। या धडकेत इस्लामपूरहून आष्टाकडे जाणारे दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बिबट्या काही सेकंद रस्त्यावर तडफडला आणि वाहनांची चाहूल लागताच जवळच्या शेतात पसार झाला। 4 चाकीत असणाऱ्या सागर जगताप यांनी हा थरार कॅमेराबद्ध केलाय। या घटनेनं या मार्गावर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनं पेठ राष्ट्रीय महामार्गावरील वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पाऊस थांबलाय। कोयना आणि वारणा धरणातून विसर्ग बंद करण्यात आला असून कृष्णा आणि वारणा नदीचं पाणी पुन्हा नदीपात्रात परतलंय। गेले 4 दिवस पुराच्या पाण्याखाली गेलेले पूल आणि रस्ते वाहतुकीसाठी खुले झालेत। नद्यांचे पाणी पात्रात जात असताना स्थलांतरित झालेले नागरिक घराकडे परतू लागलेत। त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांसह जिल्हावासियांना दिलासा मिळालाय। धरण पाणलोट क्षेत्रात 2 दिवस सुरू असलेला हलकासा पाऊस थांबलाय। कोयना धरण क्षेत्रात पाऊस कमी झालाय। सध्या धरणात 98.89 TMC म्हणजेच 93.96% पाणी साठा झालाय। यामुळे कोयना धरणाचे शुक्रवारी सायंकाळी सर्व दरवाजे बंद करून पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू आहेत। त्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। पाऊस आणि धरणातून विसर्ग थांबल्यामुळे
कृष्णा नदीची सांगलीत आयर्विन पूल येथे सायंकाळी 28 फुटांपर्यंत पातळी खाली आली. पाणी पातळी कमी होऊ लागल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळालाय. वारणा धरणाचे गुरुवारी सायंकाळी दरवाजे बंद केलेत. धरणात 32.6 TMC पाणीसाठा झाला असून धरण 93% भरले. वक्र दरवाजे बंद करून विद्युतगृहातून 1630 क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात सोडलाय. वारणा नदीची शुक्रवारी पाणी पातळी स्थिर राहिली होती. शनिवारी सकाळपासून पाणी झपाट्याने कमी होऊ लागले. नदीकाठावरील 1,500 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं होतं. नदी कमी झाल्याने निवारा केंद्रातून नागरिक घराकडे परतू लागलेत. सांगली शहरातील कराड येथील कृष्णा आणि कोयना पुलांसह ताकारी बहे पुलाची पाणी पातळी कमी झाली. गेल्या 36 तासात 13 फुटांनी पाणी पातळी कमी झाली आहे. सांगली व मिरज शहरातील नदीकाठच्या काही उपनगरात पाणी शिरलं होतं. तेथेही पाणीही कमी झाल्यामुळे नागरिकांकडून घरातील स्वच्छता सुरू केली आहे. खुनाचा प्रयत्न, घरफोडी, घर अतिक्रमण करून जबरी चोरी करणे यांसह गंभीर गुन्ह्यांची मालिका करणाऱ्या इस्लामपूर येथील विनोद माने उर्फ वडर याच्या खुनाच्या प्रयत्नातील ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश पवार टोळीला मोक्का लावण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे. गणेशोत्सव व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करत गुन्हेगारीचे कंबरडे मोडलेत. या टोळीतील 10 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. टोळी प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश भीमराव पवार, चेतन पांडुरंग पवार, पंकज नामदेव मुळीक, प्रतीक उर्फ गणेश महादेव पालकर, युवराज दयानंद कुंभार, रोहन उर्फ वैभव सुभाष कांबळे, किसन उर्फ सोन्या संजय कुचीवाले, प्रेम उर्फ विश्वजित सुभाष मोरे, प्रथमेश संकाप्पा कुचीवाले, गुरुदत्त राजेंद्र सुतार या 10 जणांना मोक्का लावण्यात आलाय. या टोळीतील 8 जण सध्या अटकेत आहेत, तर प्रथमेश कुचीवाले व गुरुदत्त सुतार हे 2 जण पसार आहेत. इस्लामपूर परिसरात कार्यरत असणारी ज्ञानेश पवार टोळी ही कुख्यात गुन्हे करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या टोळीने 2018 ते 2025 या 7 वर्षाच्या कालावधीत वर्चस्व वादातून आणि आर्थिक व इतर फायद्यासाठी खुनाचा प्रयत्न, घरफोडी, जबरी चोरी, बेकायदा जमाव जमवून हल्ला करणे, घर अतिक्रमण करून जबरी चोरी करणे, मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदा सावकारी करणे, अनुसूचित जमातील लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न करणे, अपहरण करणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे, महिलांची छेडछाड आणि विनयभंग, चोरी, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी असे गुन्हे दाखल आहेत. शरद पवारांनी आयुष्यभर मतांची चोरी करून घर भरायचं काम केलं अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे. आयुष्यभर त्यांनी लोकांचा वापर करून घेतला हे लोकांच्या लक्षात आलं आहे. हे फक्त मत चोर आहे, त्यामुळे त्याचे उत्तर लोकांनी मतांच्या रूपाने त्यांना दिलं आहे अशी टीका मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मत चोरी झाल्याचे पुरावे निवडणूक आयोगाला सादर करणार असल्याचे जाहीर केले आहे. यावरून मंत्री गोरे यांनी टीका केली आहे. जतमधील एका कार्यक्रमाप्रसंगी ते आले असता त्यांनी ही टीका केली. दरम्यान जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांकडून लाडक्या बहिणी योजनेचे पैसे घेतल्याप्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. लाडक्या बहिणीचे पैसे घेतल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या पैसे जमा करावे आणि योजनेतून बाहेर पडावे हीच अपेक्षा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नसल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील पूरस्थितीने बाधित नागरिकांच्या पाठीशी शासन आणि प्रशासन असून त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा द्याव्यात. पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत. वारंवार पूर येत असलेल्या परिसरामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर द्यावा अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या. पालकमंत्री पाटील यांनी जिल्ह्यातील जुनेखेड, दत्त मंदिर, औदुंबर, मौलाना नगर, भिलवडी तसेच सांगली महापालिका क्षेत्रातील सूर्यवंशी प्लॉट येथे नुकसानीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. सेकंडरी हायस्कूल, भिलवडी आणि सहकार भवन, मार्केट यार्ड, सांगली येथील निवारा केंद्रास भेट देऊन पूरबाधित लोकांशी दिलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतलाय. अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरस्थिती, वाहतुकीतील अडथळे, पिकांचे नुकसान, आपत्कालीन सेवांच्या कार्यवाहीची माहिती घेतली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, आयुक्त सत्यम गांधी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पूरप्रवण गावात पुराच्या पाण्याने तालुक्यात गाठलेल्या सर्वोच्च पाण्याच्या पातळीच्या ठिकाणी रंगाने निशाणी करून ठेवावी, जेणेकरून तिथपर्यंत पाणी पोहोचण्यापूर्वीच नागरिकांना स्थलांतराबाबतचे आणि अन्य नियोजन करता येईल. आता पुराचं पाणी ओसरत असून प्रशासनाला रोगराई पसरू नये यासाठी साफसफाई, औषध फवारणी आदी सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर शेतातील पाणी ओसरताच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले असून त्यानुसार नुकसान भरपाईसाठी कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातून पोलिसांचं संचलन झालंय. कायदा व सुव्यवस्थेचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी साऱ्यांनी घ्यावी. उत्सव काळात उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलाय. शहरातील पुष्पराज चौकातून या संचलनास सुरुवात झाली. राम मंदिर, राजवाडा, गणपतीपेठ मार्गे टिळक चौकात संचलनाचा समारोप झालाय. सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला यम यांच्या नेतृत्वाखाली संचलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक संजय मोरे, किरण चौगुले, सुधीर भालेराव, मुकुंद कुलकर्णी, सूरज बिजली यांचा यावेळी समावेश होता. प्रारंभी पोलीस अधिकारी, अंमलदार होते. त्यापाठोपाठ क्यूआरची टीम, अग्निशामक दल, रुग्णवाहिका होती. आज शनिवारचा बाजार असल्याने बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होती. त्यातच पोलिसांच्या ताफ्यासह संचालन झाल्याने नागरिक स्तब्ध झाले. टिळक चौक, राजवाडा चौक या ठिकाणी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अथक प्रयत्न करून अवघ्या काही मिनिटातच वाहतूक पूर्ववत केली. कोयना व वारणा धरणातील पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस झालाय. त्यामुळे कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने सांगली जिल्ह्यात पूरस्थिती सदृश स्थिती निर्माण झाली. मात्र सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने वेळीच खबरदारी घेतल्याने पूर परिस्थिती नियंत्रणात राहिली. पूर पश्चात व्यवस्थापन तातडीने करावे. यंत्रणांनी गाफील न राहता सदैव सतर्क राहावे अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या. पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार सुधीर गाडगिळे, आमदार विश्वजित कदम, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, आयुक्त सत्यम गांधी, अधीक्षक अभियंता CH पाटोळे यांच्यासह प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. NDRFच्या निकषांप्रमाणे भरपाई देण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करावी असं सूचित करून पालकमंत्री पाटील म्हणाले, पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने सर्व पर्यायांचा विचार करून प्रस्ताव करावा. नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाण्याने जिल्ह्यातील पाणीसाठे भरता येण्याच्या शक्यतेचाही विचार करावा. गणेशोत्सव संपण्यापूर्वी आयर्विन पुलाला पर्यायी पूल सुरू करण्याची कार्यवाही करावी. औदुंबर ते भिलवडी दरम्यानच्या पुलावर त्वरित बॅरिकेड्स बसवावेत. जिल्हा परिषदेने बोटींचे वापर करताना मागणी विचारात घेऊन प्राधान्याने द्यावेत. पुरातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग करण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग विरोधी विधेयकाला मंजुरी दिली. ऑनलाईन गेममुळे लाखो कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचणार आहेत. सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून याबाबतची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात यावी अशी मागणी करत भाजपाच्या वतीने मारुती चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. गेले काही वर्ष ऑनलाईन गेम, अवैध धंदे याविरोधात भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी मोहीम हाती घेतली होती. त्याला अखेर यश आल्याबद्दल भाजपकडून आनंदोत्सव व्यक्त करण्यात आलाय. मोबाईल आणि इंटरनेटवरील बेटिंग ॲप हा अतिशय गंभीर विषय बनलाय. अल्पवयीन मुलांपासून घरातील कर्ते पुरुष या जाळ्यात अडकलेत. अनेक संसार रस्त्यावर आलेत. यातूनच गुन्हेगारी वाढली. केंद्रीय मंत्रिमंडळाने पैसे देऊन खेळल्या जाणाऱ्या विविध ऑनलाईन गेम विरुद्ध विधेयकाला मंजुरी दिली आहे. महाविकास आघाडीचा सत्ता काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गल्लीबोळातून कॅसिनो आणि मोबाईल ॲप सुरू झाले होते. तत्कालीन सत्ताधिकारी लोकांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या जुगारात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्याविरोधात जिल्ह्यात जनचळवळ उभी राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे यावेळी आभार मानले. शेती उत्पादन वाढ व शेतमाल निर्यातीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. या अनुषंगाने आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती या विषयावरील कृषी विभागाने आयोजित केलेला शेतकरी परिसंवाद शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर घालणारा ठरेल. या परिसंवादात वक्त्यांनी सुलभ भाषेत हे तंत्रज्ञान उलगडून सांगावे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले. कृषी विभाग अंतर्गत कोल्हापूर विभाग व स्वर्गीय संभाजीराव पाटील प्रतिष्ठान तांबवे यांच्या संयुक्त विद्यमानाने पेठ नाका येथे आयोजित शेतकरी परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे संशोधन संचालक डॉक्टर पराग हळदणकर यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतीचे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन प्रयोग करणं आवश्यक आहे. त्यासाठी शासन स्तरावर अनेक अनुदान योजना आहेत. शेतकऱ्यांनीही शेतीपूरक व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योग करणे ही काळाची गरज ओळखून त्या दृष्टीने वाटचाल करावी. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी ठिबक सिंचन, शेती आणि शेतीपूरक उद्योगांना अनुदान देण्याचं शासनाचं धोरण आहे. मक्यापासून 52 प्रकारची उपउत्पादने तयार करता येतात. अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी शेतमालाचे उत्पादन करण्याबरोबरच नवनवीन प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावा.
10 ते 15 गावांचे गट करून तेथील प्रगतिशील शेतकऱ्यांनी जगभरातील शेती आणि शेतीमधील बदलाचा मागणीचा अभ्यास करावा आणि त्यांची स्थानिक स्तरावर अंमलबजावणी करावी, असं ते यावेळी म्हणाले.